850 कोटींचा शॉपिंग मॉल, दिल्ली ते बंगळुरू, आलिशान घरं, महागडी घड्याळं आणि बरंच काही. मी हे सगळं बोलतीये ते DK शिवकुमार यांच्याबद्दल. सर्वाधिक संपत्ती असलेले हेच DK शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होत आहेत. रोलेक्स सारख्या महागड्या घड्याळांचे शौकीन असलेले DK शिवकुमार यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. पण नेमकी किती आहे? जमीन, जुमला, सोनं, चांदी, हिरेही आहेत. त्यांची किंमत किती आहे? हे सगळं असताना ते कर्जबाजारीही आहेत. मग ते कर्ज किती आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसचे DK शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. कर्नाटकचं राजकारण रंगतदार आहेच, पण सध्या DK शिवकुमार यांच्या संपत्तीवरून ते चर्चेत आलेत. याचं कारण DK शिवकुमार हे देशातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1413 कोटी रुपये इतकी आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार DK शिवकुमार यांच्याकडे 1140 कोटींची जंगम मालमत्ता आणि 273 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. 2018 मध्ये DK शिवकुमार यांची घोषित मालमत्ता 840 कोटी रुपये होती, ज्यात आता लक्षणीय वाढ झाली आहे. DK शिवकुमार यांच्या नावावर एक शॉपिंग मॉल आहे, ज्याची किंमत 1000 कोटींच्या आसपास आहे. कर्नाटकमधला ग्लोबल मॉल DKच्या मालकीचा आहे, ज्याची अंदाजे किंमत 852 कोटी ते 900 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. DK शिवकुमार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांना महागड्या गाड्या आणि क्लासिक घड्याळांची प्रचंड आवड आहे. DK शिवकुमार हे महागड्या घड्याळांचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे रोलेक्स आणि हबलॉट सारखी उच्च श्रेणीतली घड्याळं आहेत. यात रोलेक्सची किंमत अंदाजे 6 ते 8 लाख रुपयांपासून ते 1.5 कोटींपर्यंत आहे, तर हबलॉट कंपनीची घड्याळं 4 लाख ते 40 लाख रुपये किमतीची असतात. याशिवाय DK शिवकुमार यांच्या मालकीची नोंदणीकृत टोयोटा क्वालिस ही कार देखील आहे. DK शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट झालंय. पत्नी आणि मुलांसह कुटुंबातल्या एकूण दागिन्यांची किंमत 3,28,00,000 रुपयांहून अधिक आहे. DK शिवकुमार यांनी शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार DK आणि त्यांच्या पत्नीनं वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 4.20 कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे. यात युनियन बँक ते बँक ऑफ बडोदा पर्यंत, कौस्तुभा प्रोजेक्ट्स ते V-Cross डेव्हलपर्स पर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय जवळपास 9 कोटी रुपयांची DK यांच्याकडे FD आहे. DK शिवकुमार यांची अचल संपत्ती संदर्भातही मोठी माहिती आहे. शपथपत्रानुसार त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर 30 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तसंच दिल्लीपासून बंगळुरू पर्यंत DK शिवकुमार यांच्या नावावर घरं आणि फ्लॅट आहेत, याची अंदाजे किंमत 84 कोटी रुपयांहून अधिक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीजचा विचार करता DK शिवकुमार यांच्या नावावर एक शॉपिंग मॉल आहे. ग्लोबल मॉल नावाचा हा मॉल बंगळुरूतल्या मोठ्या मॉल्सपैकी एक आहे. 8 लाख स्क्वेअर फुटांच्या या मॉलची किंमत सुमारे 852 कोटी रुपयांहून अधिक आहे. याशिवाय त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची दुकानं आणि अन्य संपत्ती देखील आहे. यात सोनं, चांदी, हिऱ्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत. हे सगळं असताना DK शिवकुमार यांच्या नावावर 500 कोटींच्या आसपास कर्जही आहे. एकंदरीत DK शिवकुमार हे सध्या देशातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्या आधी मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचा कारभार सांभाळला होता आणि त्यांची संपत्ती जवळपास 52 कोटी रुपयांची होती, तर त्यांच्यावर अंदाजे 23 कोटी इतकं कर्ज आहे. देशात ते दुसऱ्या क्रमांकाचे कर्जबाजारी राजकारणी आहेत. त्यामुळे आता सिद्धरामय्या यांच्यानंतर DK शिवकुमार हे श्रीमंत राजकारणी कर्नाटकचे मुख्यमंत्री होत आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.